आणि सोलापुरात भाजपमध्ये तिकीट वाटपानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक असलेले राजकुमार आलुरे यांचं तिकीट कापलं गेल्यानं त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला। प्रभाग 5 मधून आत्ताच मला फोन होता चंद्रकाका वानकरचा। वानकर काका वशी गेले ते लोक तिथून पण धपले। पण चंदू काका म्हणला माझा राजा म्हणला मी पालीस मधलाय, माझा दैवत चंद्रकांत वानकर, त्याच्यामार्फत मला थांबवते आले। किती 8 दिवस मला फोन करायला काय बी कर तू माघार घे, पण मी यांना काय घाबरत नाही। पण मला दबाव आणाले मोठ्या मोठ्या लोकांकडनं की माघार घे। आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय की भारतीय जनता पार्टीचं पॅनल धोक्यात आहे, पण सर्वे आलेला आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता। महापालिकेतील एकूण 102 जागांपैकी 51 जागा दोन्ही पक्ष लढतील असा फॉर्म्युला ठरला होता। मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेनं 62 तर राष्ट्रवादीनं 54 ठिकाणी उमेदवार दिलेत। त्यामुळे जवळपास 22 जागांवरती शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार युती असताना देखील एकमेकांच्या समोर उभे आहेत। आज महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते या 22 जागांचा तिढा सोडवण्यासाठी एकत्र बसणार आहेत। तर तोडगा निघाला नाही तर या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।